हे खेकडे आहेत, ह्यांना मी तोडून वगैरे घेतलेत, नांगे पेंदा एक साईडला करून आता मी धुत आहे, बघा तुम्ही. हे साफ करून घ्यायचे असतात चांगले. मी थोडं पहिलं स्टार्टिंगचं जे पेंदा वगैरे त्याचे ते हे काढलं ते मी तुम्हाला दाखवलं नाही आहे, ते लक्षात नव्हतं माझं दाखवायचं. हे बघा मी किती स्वच्छ धुवून घेतलेत, आता 2-4 पाण्यातून काढलेत. मित्रांनो कसं आहे, हे जे आपले किरवी आहेत, आमच्या गावठी भाषेमध्ये आम्ही किरवी म्हणतो, व्यवस्थितरित्या आपल्याला ही साफ करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याची आमटी म्हणजे हा सांबार आणि त्याचा मसाला बनवायचा आहे. हा मेंदू आहे किरव्याचा, तो पण आपल्याला सांबार बनवते वेळी ऍड करायचा आहे तो. मंडळी सर्व खेकडी म्हणजे किरवी साफ करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण मिक्सर लावतो आहे. मिक्सर लावतो कारण आपण मुंबईमध्ये आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी पाटा आणणं शक्य नाही, त्याच्यामुळे मिक्सरमध्ये वाटतो आहे. शक्यतो जर कुणाच्या घरी पाटा असेल, वरवंटा असेल, तर त्या पाटाने वरवंटानेच तुम्हाला वाटायचं आहे. कारण वाटलेला जो कालवा असतो किरव्यांचा, तो खरंच खूप चवदार आणि रसमय असतो. मिक्सरमध्ये पर्याय नसल्यामुळे आम्हाला वाटावं लागतं. हे बघा व्यवस्थितरित्या आता आपण जे वाटून घेतलेलं आहे वाटणं, ते व्यवस्थित किरव्यांचं वाटणं जे व्यवस्थितरित्या त्याचं ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि उरलेला जो गाळ आहे तो आपल्याला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे. ह्याच्यानंतर हे गाळून घेतल्यानंतर मी कपड्यामध्ये पण गाळून घेतले, ते मी दाखवलं नाही कपड्यामधले गाळून घेतलेलं, कारण ह्याच्यामध्ये छोटे छोटे कण असतात ना, ते मग दातांमध्ये वगैरे अडकू शकतो, घशाला अडकू शकतो. लहान मुलांना म्हणजे लहान मुलांसाठी धोका असतो. त्याच्यासाठी हे पूर्ण झाल्यानंतर मी कपड्यामध्ये पण गाळून घेतले, ते दाखवलं नाही आहे. काय चालेल की थांब की. पातेल्यात तेल टाकून घेतलेले आहे आपण, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये आता कांदा, मीठ, चटणी सर्व आपल्याला आमच्या या किरव्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. ही रेसिपी जी आहे ती पूर्णपणे गावरान रेसिपी असणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, तेलामध्ये कडलेल्या तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि लाल पावडर आणि आपली हळदसुद्धा टाकलेली आपल्याला पाहायला मिळते. व्यवस्थित ते वाटणं एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाला सुद्धा टाकून एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता ही जी रेसिपी व्हिडिओ आहे तो माझ्या मिसेसचं चॅनल आहे, परंतु काय कारणास्तव त्यांना कसं घरगुती कधी बाहेरचं काम केलेलं नसल्यामुळे त्यांना थोडंसं बोलायला येत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना एक प्रकारे मदत करतो आहे. बघा ह्याच्यामध्ये जे आपण मेंदू होता किरव्यांचा तो सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे माझंसुद्धा एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे पी फॉर परशू, आणि त्याच्याच अपोजिट हे चॅनल मी माझ्या मिसेसला काढून दिलेलं आहे की घरच्या रेसिपी ज्या रेसिपी आपण बनवत असतो त्या आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आपण ज्या घरामध्ये जे काही बनवतो अन्नाचं ते सगळं तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी काढण्यात आलेला आहे. मीठ ॲड करून घ्यायचं आहे थोडंफार. हे बघा आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या आपण ही गोष्टी परतून घ्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि एक एक करत आपण आता झालेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये जे किरव्यांचं जे पाणी आपण काढून घेतलं होतं, गाळून घेतलं होतं, ते सर्वच्या सर्व यामध्ये ॲड करायचं आहे. आणि जोपर्यंत
त्याला उकळ येत नाही तोपर्यंत व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे, कारण कंटिन्यू हलवायचं आहे. जर आपण हलवलं नाही तर ते फाटण्याची शक्यता असतं. ही आमटी जी आहे ती खराब होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे कंटिन्यू हलवायचं आहे. आता पाण्याला उकळ आल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आम्ही खेकडेसुद्धा ॲड केलेले आपल्याला पाहायला मिळतात. खेकडे म्हणजे किरवी हे ॲड केलेले आहेत. हे बघा, म्हणजे किरव्यांचं जे मांद होतं, नांगे होते, ते सगळे आम्ही त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि परत याच्यामध्ये आपल्याला हलवायचं आहे. हे बघा, किरवी आणि नांगे, किरवी आणि नांगे म्हणजे पेंदा आणि नांगे म्हणजे किरव्याचे नांगे. तुम्ही बघू शकता हे उकळ येईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. आणि त्याच्यानंतर पेंदा व्यवस्थित भाजल्यानंतर पेंदा आणि नांगे काढून त्याचा पर्सनली दुसरा एक रेसिपी म्हणजे सुकी रेसिपी आपल्याला बनवायची आहे. हे बघा, आमटी उकाळलेली आहे, म्हणजे जे सांबार आहे ते उकाळलेलं आहे किरव्यांचं. आणि त्याच्यामध्ये जे पेंदा होता आणि पेंदे आणि आपले नांगे होते ते काढून घेतलेले आहेत. हे बघा, काढतोय सर्व. मी नाही काढत, माझी मिसेस काढते. आणि त्याची वेगळी रेसिपी म्हणजे सुकी रेसिपी, आम्ही मसाला रेसिपी बनवणार आहोत पेंद्यांची. खेकडे काढते आहे. आता ह्याचा मसाला बनवायचा आहे. किरवी हे ॲक्च्युली रस्सा आहे खेकड्यांचा, म्हणजे किरव्यांचा. आमच्या गावाकडे आम्ही खेकड्यांना किरवी म्हणतो. आमच्या चनगडी किंवा आजरा किंवा गडिंगली जी भाषेमध्ये आम्ही यांना किरवी म्हणतो. आणि तुम्ही पाहू शकता हे शिजवून घेण्यात आलेले आहे. आणि याच्यामध्ये शिजवताना हे खेकडे आम्ही टाकले होते आणि तेच खेकडे आता आम्ही बाहेर काढून याचा वेगळा मसाला आम्ही म्हणजे मसाला रेसिपी, खेकडा रेसिपी बनवणार आहोत. म्हणजे हे झालं लिक्विड मध्ये स्वरूपात, म्हणजे आमटी झाली, आमची रस्सा झाली आमच्या चनगडी भाषेमध्ये किंवा गडिंगले आजरा भाषेमध्ये. आणि हे त्याचा आता ह्याच्यामध्ये वेगळी आम्ही फोडणी देऊन याचा मसाला रेसिपी बनवणार आहोत, बरोबर ना, खेकडा रेसिपी. आता तेल आपण पातेल्यामध्ये घेतलेलं आहे सुकी रेसिपी बनवायला, किरव्यांची सुकी रेसिपी. आणि खरंच मित्रांनो, सुकी रेसिपी बनवताना सुद्धा खूप मजा आली. मिसेस आहे, मी नाही बनवत पण ती बनवते, मी फक्त माझा व्हॉइस त्याच्यामध्ये रेकॉर्ड करतो आहे. तुम्ही बघू शकता कांदा, त्याच्यानंतर टॅमॅटो ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये चटणीसुद्धा व्यवस्थित ॲड केलेली आहे. आणि हे सर्व एकजीव झाल्यानंतर जेव्हा ऑइल सोडायला लागेल त्याच्यानंतर आपल्याला मसाला ॲड करायचा आहे, जो आपण ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. मसाल्यामध्ये काय काय घ्याल तुम्ही? मसाल्यामध्ये गरम मसाले, खोबरं, त्याचबरोबर पुदिना, कोथिंबीर, ओली कोथिंबीर वगैरे हे सर्व मसाल्यामध्ये ॲड करायचं. आणि आलं लसूणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी मसाला ॲड केलेला आहे. मसाल्यानं तेल सोडायला चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी खेकडे त्याच्यामध्ये म्हणजे किरवी ॲड करत आहे. बघा, आणि किरवी ॲड करून मसाला त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थितरित्या. तुम्ही पाहू शकता. हे बघा, मी आता असं परतून घेत आहे. थोडं परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. थोडं बारीक मंद गॅसवर शिजवून घ्यायचं त्याला, नंतर बंद करायचं. म्हणजे एक उकळी आल्यानंतर त्याला आपल्याला गॅसला बंद करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता उकळी यायला चालू झालेली आहे हळूहळू. हे बघा, आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये एकजीव झालं पाहिजे. आणि मंद गॅसवर आपल्याला घ्यायचं आहे. थोडं पाणी ॲड केलं परत, आणि उकळी जशी यायला लागली आणि आपल्याला वाटते की आता व्यवस्थितरित्या उकळी आलेली आहे, त्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. वरून आपल्याला हिरवी कोथिंबीर टाकायची आहे, कारण त्याच्यामुळे एक बोलतात ना, दिसायला सुद्धा खूप सुंदर वाटतं. तुम्ही बघू शकता नांगा, हा माझ्या तोंडाला पाणी आलं. वाव.